आमचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब भालशंकर, माझे मार्गदर्शक आदरणीय योगीराज वाघमारे सर, सभागृहामध्ये 4-2 प्राध्यापक मित्र आहेत. कारण आता वेळ अशी आहे की टॉप पगार घेणाऱ्यांना एकेकाळी सांगावं लागेल गंगाधर पानतावणे कोण होते. एकेकाळी म्हणण्यापेक्षा आजही काही लोक असतील, तुपारे सरांना अनुभव असेल की कोण हे गंगाधर पानतावणे. पानतावणे सरांचा आज 8वा स्मृती दिन. मी योगायोगाने म्हणा, सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, पानतावणे सरांचा विद्यार्थी नव्हतो. पण योगायोग असा होता की योगीराज वाघमारे, दत्ता गायकवाड यांचा मी जवळचा मित्र, कारण मी त्या दोघांना मार्गदर्शक मानतो. यांच्या निमित्तानं पानतावणे सराशी माझा संपर्क आला. प्राध्यापक असताना पहिल्यांदा औरंगाबाद विद्यापीठामध्ये जेव्हा मी रिफ्रेशरला गेलो, माझे गाईड होते डॉक्टर प्रभाकर पाठक. ते म्हणाले, आता औरंगाबादला चालला आहेस तर आपला पानतावणे सरांना भेटून ये. आणि तुम्हाला सांगतो, रिक्षा केली, सरांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. सरांनी माझं स्वागत केलं आणि मग संदर्भ सांगितला की मी असा असा प्राध्यापक आहे आणि अमक्या अमक्या विषयावर मी PhD करतो. त्यांना फार आनंद झाला सर, कारण त्या काळापर्यंत हिंदी कादंबऱ्यातल्या वेश्याजीवनावर अभ्यासच झाला नव्हता. आणि असा एक इतरांसाठी विचित्र वाटणारा विषय. विचित्र म्हणजे गायकवाड सर, मी तुम्हाला सांगतो, एखाद्या माणसाकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की मी या विषयावर PhD करतो आहे आणि मला माहिती हवी आहे, तर तो म्हणायचा, असं का, थांबा हां 1 मिनिट, आणि तू जाऊन किचनचा दरवाजा बंद करायचा. म्हणजे आतमध्ये काही शब्द ऐकायला जाऊ नये. त्या काळात कॅम्प्युटर वगैरे, आता सगळी सोय झाली. नव्याने सोलापुरात एकमेव इलेक्ट्रिक टायपिंग मशीन होती. जोशी नावाचे एक हेड क्लार्क होते पाटबंधारेमध्ये. त्यांच्याकडं मी ते टाईप करायला दिलं आणि मला खात्री होती की हा माणूस टाईप करेल की नाही हे सगळं मॅटर वाचून. म्हणून मी पहिल्यांदा त्याला 2रा अध्याय दिला टाईप करायला आणि मग त्यानंतर मी पहिला अध्याय दिला. पुढं सगळं झालं आणि तो इतका माझ्यावरती चिडायचा की तुम्ही काय माझ्या नशिबाला हे आणलं, कारण हे सगळं मला करावं लागतं. टायपिंगची कामं माझ्या घरातल्या मुली करतात, पण त्यांच्या हातात हा कागद देणं माझ्या बापजाद्याला शक्य नाही. तर अशा एका विषयावरती, म्हणजे वेश्यांच्या जीवनावरती अभ्यास करणारा त्या काळातला मी एकमेव विद्यार्थी, हे ऐकून पानतावणे सरांना अतिशय आनंद झाला. आणि आपण म्हणतो पानतावणे सरांबद्दल काय बोलायचं, म्हणजे पर्वताची उंची माणसानं मोजायची नसते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाने तर अजिबातच मोजायची नसते. बोलता बोलता आम्ही तासभर गप्पा मारत बसलो. त्यांनी 5-50 संदर्भ गप्पा मारत मारत सांगितले. असा एक विद्वान मनुष्य आपल्यातून निघून गेला. म्हणजे योगीराज वाघमाऱ्यांपासून सारीपुत्र तुपेरेपर्यंतची ज्याची विद्यार्थ्यांची वंशावळ आहे, ज्यांनी नामदेव ढसाळापासून फमू शिंद्यापर्यंत दलित साहित्यातली एक पहिली पिढी उभा केली, असा माणूस म्हणजे डॉक्टर गंगाधर पानतावणे. आणि या माणसाचं मला एक वैशिष्ट्य सोलापुरात असं कळालं सर, की याच्यावरती भयंकर असा काही त्याच्या मित्रमंडळींचा विश्वास होता. पानतावणे सर अस्मितादर्शी चालवायचे, पण ते चालवणं एवढं सोपं नव्हतं. एकदा सर सोलापुरात आले आणि सोलापुरात दिवसभर आम्ही याच्याकडे त्याच्याकडे फिरत होतो. पण ते म्हणाले, पिशवीकरांच्या घरी जायचं आहे. पिशवीकर सर हे माझे कलिग होते वालचंद कॉलेजचे, ते आणि त्यांच्या मिसेस.
पिशवीकर मॅडम ही आमच्या सहकारीच होत्या, त्या कला शाखेमध्ये होत्या आणि पिशवीकर सर सायन्समध्ये होते. गेल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो, काय पोहे वगैरे, म्हणजे दही पोहे काय असतात ते त्यावेळेस मला कळलं सर. कारण सर म्हणाले मला बाकी काय नको. मग मॅडम म्हणाले दही पोहे करते खावा ना. तर त्यांच्याबरोबर आम्हाला पहिल्यांदा, कारण आपल्याकडं कोण खातं दही पोहे वगैरे वगैरे, झंझणाट असतं सगळा आपला. अशा पद्धतीची आपली कल्चर, फूड कल्चर म्हणायचं त्याला. तर सरांना हे सगळं चहा पाणी वगैरे झाल्यानंतर पिशवीकर सरांनी 2 लिफाफे आणून दिले त्यांच्या हातात. ते म्हणाले हे काहीतरी एक वेगळं सांगितलं आणि दुसरा लिफाफा दिला. ते म्हणाले हे तुमच्या अस्मिता दर्शचं महिन्याचं कॉन्ट्रिब्युशन. म्हणजे त्याची वर्गणी भरूनसुद्धा वेगळं काही अनुदान किंवा देणगी म्हणून देणारे त्यांचे अनेक मित्र होते. आणि ते असे मित्र होते की त्यांनी आयुष्यात त्यांना कुठलाही 5 पैशाचा हिशोब नाही विचारला. हा विश्वास तुमच्या माझ्यासारख्यावर आज कोणी ठेवत नाही, लक्षात घ्या. 100 रुपये दिले तर 110 रुपयेचा हिशोब विचारणारी माणसं आपल्याकडे आज आहेत. हो हो. तर अशा पद्धतीचा हा माणूस. पण या माणसाचं हे गुणगान गाणं, याच्या पलीकडे जाऊन गंगाधर पानतावणेंचा आपण एक विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण गंगाधर पानतावणे म्हणजे त्यांचे एवढे मोठे विद्यार्थी, अस्मिता दर्श वगैरे वगैरे हे सगळं तर आहेच. पण याच्यापेक्षा वेगळं काही योगदान गंगाधर पानतावण्यांचं या देशातल्याच नाही, आता तो झेंडा सगळ्या जगभर पसरलेला आहे, ज्याला आपण दलित साहित्य म्हणतो. आजकाल काही लोकांना दलित शब्द आवडत नाही आहे, कारण आता आपण फार शिकून शहाणे झालो. हा एक मुद्दा आहे. आपले कोल्हापूरचे सर कोण, ज्यांची हत्या झाली, कृष्णा किरवले सर या विषयावर फार चांगली मांडणी करायचे की दलित साहित्य म्हणून ज्या शब्दाने तुम्हाला जागतिक वैभव मिळवून दिलं, त्या शब्दाची आज लाज वाटायची काय कारण. पण त्या वादात आपण नाही जाणार. आज मी तुम्हाला सांगतो, केवळ इंग्लिशच नाही, भारतातली केवळ हिंदी मराठीच नाही, तर भारतात प्रत्येक प्रांतातल्या त्या प्रमुख भाषा आणि त्यातल्या बोल्या आणि जगातल्या सगळ्याच भाषा, या सगळ्याच भाषांच्या चर्चा, संमेलनं, संगोष्ठी, तुम्ही जे काय म्हणता ते सगळं साहित्याच्या मंचावर दलित साहित्याची चर्चा झाल्याशिवाय संपत नाही किंवा ते पूर्ण होत नाही, हे सगळ्या प्राध्यापक मंडळींना माहीत असेल. आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. अगदी दिल्लीपर्यंत आम्ही पाहिलेलं आहे हे सगळं. आज हे जे सगळे मजलेच्या मजले उभे राहिलेले आहेत, मजले उभा करणं फार सोपं असतं तुपेरे सर, पण त्या मजल्याचा पायाचा दगड होणं फार अवघड आणि कठीण काम असतं. मला वाटतं गंगाधर पानतावणे सरांनी नेमकं पायाचा दगड होण्याचं काम केलं. हे त्यांच्या जीवनातलं विशेष कॉन्ट्रिब्युशन आहे. आणि या देशातलाच नाही, जगातला कुठलाही दलित साहित्यिक किंवा डाव्या चळवळी म्हणणारा जो साहित्यिक आहे, आता दलित साहित्य असं मी म्हणतो जगाच्या पाठीवर, त्या भाषेमध्ये त्यांचा वेगळा कल्ट असेल. म्हणजे अमेरिकेमध्ये ब्लॅक लिटरेचर असेल, इंग्लंडमध्ये आणि काही वेगळा कल्ट असेल, किंवा तुम्ही तामिळनाडूत गेला तर तिथं वेगळा कल्ट असेल, आलं का लक्षात. चांबाराकडे गेला तर ते थोडासा रविदासाचा कल्ट देतील. पण सगळ्यांनी ह्या ज्या सगळ्या मजलेच्या मजले उभा केले, त्या मजल्याच्या पायाचा दगड होण्याचं काम गंगाधर पानतावणे सरांनी केलं. याचं कारण असं की एक काळ होता जेव्हा ही माणसं बोलायला लागली, उभी राहिली. दलित साहित्याच्या जन्माची कथा फार भयंकर आहे. वाघमारे सरांनी ते अनुभवलेले आहे. 1956ला जेव्हा बाबासाहेबांचा मृत्यू झाला, वसतिगृह काही दिवसासाठी बंद ठेवावं लागलं, मुलं आपल्या आपल्या घरी गेली आणि पुन्हा 4-8 दिवसांनी जेव्हा वसतिगृह चालू झालं, कुणीच कुणाला काही बोलत नव्हतं. त्यावेळी मिलिंद महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी त्या पोरांच्या हातात एक कागदाचा तुकडा दिला
आणि तुम्हाला त्यांना सांगितलं की बेट्यानं तुम्हाला काय वाटतं ते लिहा. दलित साहित्याचा जन्म हा त्या छोट्या छोट्या कागदाच्या तुकड्यातून झाला आणि त्या प्राध्यापकांचा सहवास वाघमारे सरांसारख्या विद्यार्थ्यांना मिळाला. हे सोलापुरातलं फार मोठं प्रस्थ आहे. खरं तर आपल्याला त्याची किंमत नाही आहे, पण जेवढी जगाच्या पाठीवर किंवा दलित साहित्याच्या विश्वामध्ये पानतावणे सरांची भूमिका असेल, तीच भूमिका सोलापूरच्या विश्वात योगीराज वाघमारे सरांची. तर मी सांगत होतो काय, आणि हे जेव्हा लिहायला लागली पोरं, त्यांना शुद्ध नाशुद्ध काय कळत नव्हतं. आता ज्यांनी महात्मा फुल्यांना बाराखडी येत नाही किंवा बाळबोध येत नाही म्हणून नाकारलं, त्यांचं काय विचार करायचं. अहो म्हणले हे कुठं साहित्य असतं काय. काय अर्थ काढायचा याचा. साहित्य म्हणजे काय, सरस्वतीची पूजा, अमकं तमकं ढिमकं, आणि त्याच्यामध्ये हे असले सगळे लिहायचं. ज्याने हे जीवनच बघितलं नव्हतं, हागणदारी काय प्रकार आहे ज्यांना माहीतच नव्हता, हडकी हडाळकी काय आहे हे ज्यांना माहीत नव्हतं, तराळकी ज्यांना काय आहे हे माहीत नव्हतं, त्या काळामध्ये चाणी काय, चुंचुणं काय, आणि हे सगळं त्या साहित्यात. काय राऊत सर, म्हणजे आपल्याला बी आता माहीत नाही चाण्या आणि चुंचुणं काय आहेत ते. त्यावेळेस इथल्या प्रस्थापित मंडळींनी या देशातल्या या सगळ्या दलित कवींना, लेखकांना नाकारायला सुरुवात केली. कानावरती हात ठेवले आणि सांगितले की हे साहित्य होऊच शकत नाही. आणि अशा त्या मैदानात गंगाधर पानतावणे नावाचा माणूस दंड ठोपटून उभा राहिला. त्यांनी दलित साहित्याची व्याख्या केली, केवळ व्याख्या नाही केली, विद्रोहाची सकारात्मक व्याख्या करणारा दलित साहित्याच्या फाउंडर पर्सनमधला एकमेव माणूस म्हणजे गंगाधर पानतावणे सर आहेत. याची आपल्याला आज जाणीव नाही आहे. आज आपण दलित साहित्याची तत्त्व सांगताना वेदना, विद्रोह, नकार, विश्वसाहित्य, वैश्विक भावना, वैज्ञानिक दृष्टिकोन हे सगळं सांगतो. हे सगळं गंगाधर पानतावणे सरांनी जन्माला घातलं समीक्षेच्या क्षेत्रात. म्हणजे दलित साहित्याची समीक्षा या देशातले शेंडीछाप समीक्षक करू शकत नाहीत, हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि मग ते दलित साहित्य म्हणजे काय हे समजावायला प्रस्थापित जगातल्या समीक्षकांच्या पुढे उभं राहिले आणि ते दंड ठोपटून उभे राहिले. त्यांनी विद्रोहाची सकारात्मक व्याख्या केली. विद्रोह म्हणजे केवळ विध्वंस नाही, तर ती एका अर्थाने निर्मिती सुद्धा आहे. पण चांगल्याची निर्मिती करताना वाईटाचा विध्वंस केल्याशिवाय चांगल्याची निर्मिती करता येणार नाही, हे पटवून देणारा, दलित साहित्याची भूमिका मांडणारा पहिला माणूस म्हणजे गंगाधर पानतावणे आहे. आणि मला वाटतं या अर्थाने गंगाधर पानतावणे सरांचं दलित साहित्याच्या पायाभरणीमध्ये त्या पायाचा दगड होणं हे फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. अर्थात एकट्या पानतावणे सरांनी हे केलं असं नाही आहे, सगळ्यांनीच ते केलं. म्हणजे त्यांच्या पिढीतले जितकी मिलिंद महाविद्यालयातले लोक होते त्या सगळ्यांनी ही कामं केली. पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तो पानतावणे सरांनी. आणि केवळ पुढाकार नाही घेतला, ते केवळ भाषणं करत नाही फिरले, तर त्यांनी अस्मिता दर्श नावाची चळवळ सुरू केली त्याच्यासाठी. आणि या अस्मिता दर्शीचे किती प्रोडक्ट, जसं मी सांगितलं की योगीराज वाघमारेपासून फमूपर्यंत ही सगळी जी पिलावळ आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे जेव्हा नामदेव ढसाळ पहिल्यांदा स्टेजवर उभा राहिला, लोकांना कळलंच नाही की हे काय म्हणतोय आणि कसल्या कविता वाचतोय ते. हान सख्या तुझीच बारी लोकशाही मिली तर डेंगणं मारी म्हणणारा माणूस
त्याच्या अगोदर कोणी जन्माला आला नाही आणि त्या माणसावर संस्कार करण्याचं काम गंगाधर पानतावण्यासारख्या एका चाणाक्ष समीक्षकाने केलं आणि पुढची सगळी पिढीच्या पिढी अस्मिता दर्शचं प्रोडक्ट म्हणून पुढं आली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते कुणीही साहित्यिक असतील त्या पिढीतले, नामदेव ढसाळांच्या पिढीतले, योगीराज वाघमारांच्या पिढीतले, म्हणजे दलित साहित्याची जी पहिली आणि दुसरी पिढी म्हणतो, म्हणजे पहिल्या पिढीचं तर काम हेच होतं की याला प्रस्थापित करायचं आहे. म्हणजे हे फार अवघड काम असतं ना, की जिथं तुम्हाला कोण ओळखायलाच तयार नाही आणि तुम्ही ओळख घेऊन गेला तर हे काय दलित साहित्य. दलित साहित्य म्हणजे काय असते कळायचंच नाही. त्यांनी पटवून दिलं की ही एक स्वतंत्र विचारधारा आहे साहित्याच्या क्षेत्रातली, आणि तेव्हा पुढे जाऊन हे सगळे आले बरं का. तुमचं आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य आणि अमकं साहित्य आणि तमकं साहित्य ही सगळी दलित साहित्याची प्रेरणा आहे, लक्षात घ्या. आणि ग्रामीण साहित्यावर तर मी नेहमी आरोप करतो, डायरेक्ट बाबासाहेबाचा अनुयायत्व स्वीकारता येत नाही म्हणून त्यांनी ग्रामीण साहित्य काढलं. नाहीतर ग्रामीण साहित्याचे आणि दलित साहित्याचे विषय काय वेगळे आहेत. अभ्यासाला घ्या कधीतरी. आता गाईड झाला असा तर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाला द्या हे विषय, होऊ देते का तुलना एकदा. आपण ते करत नाही, कारण गाईडलाच भीती वाटते ही विषय नाकारला तर काय करायचं, त्यालाच कॉन्फिडन्स नसतो. अशी तरह आज आपण सगळ्यांनी या साहित्याची करून ठेवली. तर पानतावणे सरांचं नेमकं कॉन्ट्रिब्युशन हे आहे की त्यांनी आज जो हा सगळा उत्सव आपण साजरा करतो आहोत, त्यांनी कधीही हुल्लडबाजी करायला परवानगी दिली नाही साहित्यिकांना. म्हणजे अलिबागच्या साहित्य संमेलनात आम्ही होतो, मी होतो, वाघमारे सर होते, मगर आप्पा होते, दत्ता गायकवाड होते, आम्ही सगळे मिळून गेलो होतो. हा, मागाडे होते, त्यांना पुरस्कार मिळाला होता वा. आणि एकदा पुरस्कार मिळाला की गडी लिहायचंच थांबला. पंचवीस 30 वर्ष झाले असतील मला वाटतं. हा नाही, तुमचं आत्मचरित्र समता सैनिक दलाने प्रकाशित केलं त्यावेळेस मी म्हणालो होतो की याच्यामध्ये आलेला खाजगी सावकारीचा जो विषय आहे या विषयावर एक छान कादंबरी मागाडे लिहू शकतात. पण मागाड्याने आपली कवितेची वाट धरली, पण त्या कवितेत बी फार मोठं पीक त्यांनी काढलं हे मानायला मी तयार नाही आहे बरं का मागाडे सर. मी अनेकदा तुम्हाला म्हणतो की तुम्ही लिहा. अहो, एखादी 6 महिन्यातनं एकदा निघालेल्या पेपरला एखादी कविता येऊ द्या, तुम्ही पाठवा. मागाडे सर म्हणतात, अहो आपलं कोण वाचतंय छापतंय सर. अहो ना छापू द्या, तुम्ही पाठवा तर ना. त्या साहित्य संमेलनात मुंबईत टॅक्सीवाला नामदेव जर स्टेजवर जाऊन त्यानं धाडस केलं नसतं तर आज आपण हे दिवस बघितले असते काय. आणि दलितानं धाडसच करायचं असतं, कारण तो बाबासाहेबाचा अनुयायी असतो आणि ते गुरकणारच कुठे बी गेले तर. कारण बाबासाहेबच म्हणाले इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे पेल ते गुरगुर करणारच. आता आपण दूधच पेलो नसेल तर काय करायचं. हा काय दोष बाबासाहेबांचा नाही. तर कुठलीही गोष्ट त्यांनी चुकीच्या पद्धतीला कधीही, आणि अस्मिता दर्शची जितकी साहित्य संमेलनं झाली त्यांची तब्येत नीट असू द्या नसू द्या, त्या संमेलनामध्ये सर हजर असणार म्हणजे असणार. आणि ते हजर असणार म्हणजे नुसते सेलिब्रिटी म्हणून नाही मिरवणार, प्रत्येक चर्चासत्रामध्ये ते उपस्थित असणार. त्या चर्चासत्रामध्ये कथाकथन असेल, कविता असेल, हे असेल ते असेल. 2-4 कविता वाकड्या तिकडे आल्या तर पानतावणे सरांनी अर्धा तासाचं भाषण झाडलं अलिबागमध्ये. म्हणजे तुम्हाला असं करून नाही चालणार. हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा काय आहे तर पानतावणे सर हे एक वेगळं रसायन होतं. त्याचं कारण होतं की त्या काळात ही सगळी लोकं भारावून गेली होती, त्यांना बाळकडू त्या पद्धतीचं मिळालं होतं. आणि जेव्हा आमचं म्हणणंच प्रस्थापित व्यवस्था नाकारते आहे
तेव्हा त्यांच्यातला माणूस गुरगुरला, कारण ते शिकले होते. आणि ते फक्त शिकले नव्हते तर ते बाबासाहेब शिकले होते. लक्षात घ्या, बाबासाहेब वाचणं आणि बाबासाहेब शिकणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जे जे बाबासाहेब शिकले ते ते पंतावणे झाले. आपलं काय असतंय, घडीवर इकडे घडीवर तिकडं. म्हणजे धड ते विद्रोही साहित्य संमेलनात गेले म्हणून कळत नाही, धड अस्मितादर्शीच्या संमेलनात आहे म्हणून कळत नाही, आणि तिकडं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आहे म्हणून कळत नाही. गायकवाड सरांनी मुद्दा मांडला, अहो त्यांना विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं, पण मला महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं जात नाही आहे, याची खंत मरेपर्यंत सरांना होती. आणि हे मी खोटं बोलत नाही. अनेकदा दत्ता गायकवाड आम्ही चर्चा करताना मी त्यांच्या तोंडून हे ऐकलं. आणि कसा हा सगळा जातीवाद आहे, आणि आपण त्यांच्या स्टेजवर जायला आज नाचत असतो. कथाकथनात मला बोलवलं आणि कविता वाचायला मला बोलवलं. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्यकट्ट्याची काय स्थिती असते सर? मी कुणावर टीका करत नाही, आपल्या वस्तुस्थितीवर बोलतो. ऐसी बानी बोलिए तो कभी न बोले झूठ, और ऐसी जगह बैठिए कोई न बोले ऊठ. जिथं तुम्हाला ऊठ म्हणणार नाही ती जागा म्हणजे तुमचं दलित साहित्य आहे, तुमची अस्मितादर्श चळवळ आहे. तुम्ही माकडासारखे उठताना कुणाच्या बी पाठीमागे लागायला लागता. मला एक कविता वाचायचा चान्स मिळाला आणि मला 2 कविता वाचायचा चान्स मिळाला. जे मुळातच आपल्या विरोधात आहेत आणि आजही ते आहेत. हे विरोधक कोण आणि सक्का कोण याची ओळख करून देणारा माणूस म्हणजे गंगाधर पानतावणे आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी गंगाधर पानतावणे सरांचं हे कॉन्ट्रिब्युशन लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांची ही चळवळ, मला फार आनंद झाला तुम्ही ते व्हॉट्सअपवर पाठवलं होतं. ते म्हणजे गंगाधर पानतावणेंच्या नावाने सोलापुरात प्रतिष्ठान झालं आहे. म्हणजे माझ्या काही कानावर आलं नाही, म्हणजे सांगत चला, आम्हाला काही सभासद व्हायला अडचण नाही आहे, किंवा करायचं नसेल तर किमान सांगत तरी जावा. तर हे फार चांगलं करताय तुपेरे सर तुम्ही. अनेक गोष्टी आहेत ज्या झाल्या पाहिजेत, त्या सविस्तर कधीतरी बोलता येतील. पानतावणे सरांच्या निमित्तानं आपण एक आज आता हे आपण करतोच आहोत, तर आपण एक वसा घेतला पाहिजे. म्हणजे आता सरांचा काळ संपला आहे आणि त्यांच्या पाठीमागं मी आहे. अलग लक्षात, काळ तुमचा आहे, करायचं तुम्हाला आहे. म्हणजे तुपेरे असतील, गायकवाड सर असतील, इकडं आमचे खांडेकर दादा आहेत. आता हे दोघं भूगोलाचे आहेत, ते म्हणणार आम्ही काय करणार. पण दलित साहित्याच्या भूगोलावर रिसर्च होऊ शकतो बरं का, होऊ शकतो की नाही सर? हां, आणि तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा ना. हे अण्णासाहेब बालशंकर आहेत, आम्ही गावाने जायचं, शिक्षक संघटना होती तेव्हा. आणि अरे मग ते अमक्याचं घर कुठं आहे बघा, आमचे भालेराव सर म्हणायचे, अरे दक्षिणेकडे चला, सगळी आपलीच असते ती. मी मागं झोंबाड्यांच्या इन्स्टिट्यूटला कोणाची तर भूगोलाची PhD मिळाली म्हणून सत्कार करताना हा विषय बोललो होतो. हा एक विषय आहे मस्के सर, की सगळी गावं त्या गावातली आपल्या वस्त्या सगळ्या त्या दिशेलाच का. अरे काढा की शोधून. हे झालं पाहिजे. मला वाटतं मी फार बोललो, एवढं बोलायला नको. उशिरा येऊन एवढं बोलायचं म्हणजे एक अपराध, त्याच्यात पुन्हा दुसरा अपराध. आपण सगळे माफ कराल. धन्यवाद.